सकाळच्या नाश्त्याकरिता आज मंडळी आपण बनवूया आलू मेथी पराठा। एकदम चवीला खमंग तयार होतो। एकदा बनवलं तर तुम्ही बार बार बनवाल। बेसिक मसाले वापरून तुम्ही अतिशय चवीला खमंग असा हा पराठा बनवू शकता। आलू मेथी पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला फ्रेश मेथी घ्यायची आहे। मेथीचे पानं आता सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ पाणी टाकून छान प्रकारे धुवून घ्यायचे आहेत। मेथीचं प्रमाण मी इथे 2 कप इतकं घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर 3 कप देखील घेऊ शकता। आता स्वच्छ धुतली मेथी आपल्याला बारीक या पद्धतीने आपल्याला कापून घ्यायची आहे। मेथी कापून झाली की लगेच ते बाउलमध्ये ट्रान्सफर करून देऊन 2 कप इतका आपल्याला गव्हाचं पीठ यामध्ये ऍड करायचं आहे। तसे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमच इतकं ओवा आपल्याला या पद्धतीने चुरून ऍड करायचं, जेणेकरून त्याचा फ्लेवर आणखी इन्हान्स होतो। त्याचप्रमाणे आपण मिश्रणामध्ये छानपैकी मोहन करीत 1 मोठा चमच इतकं साजूक तूप टाकून छान प्रकारे मिक्स आउट करून घेतलेलं आहे। आता या पिठामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ऍड करून जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो अगदी सेम कणिक आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड करून मळून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, मीडियम सॉफ्ट कणिक मी इथे मळून घेतलेलं आहे। तर कणिक आपल्याला छानपैकी तुपाने ग्रीस आउट करून देऊन बाउल आपल्याला एका प्लेटने कव्हर करून द्यायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। आता मंडळी आपण पराठ्याच्या आतमधले स्टफिंग तयार करू। त्यासाठी 2 उकडलेले बटाटे किसून घेतले, त्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा ऍड करायचा आहे। अद्रक लसूण मिरची पेस्ट ऍड केलेली आहे। चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमच हळदी पावडर, 1 चमच इतका चाट मसाला आणि 1 चमच इतका मॅगी मसाला देखील ऍड केलेला आहे। आता हे छान प्रकारे सर्व मिक्स आउट करायचं आहे। तसेच मंडळी यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील ऍड करायची, छान प्रकारे मिक्स आउट करायचं आहे। मिरचीचं प्रमाण थोडंसं इथं जास्त घ्या, जेणेकरून पराठे स्पायसी बनतात। हे बघा, मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स आउट करून घेतलं। आता याचे पराठ्यामध्ये स्टफिंग करण्यासाठी गोळे तयार करून साईडला ठेवायचं आहे। हे बघा, 5 मिनिटांनंतर पीठ छान प्रकारे फुगलं गेलंय। आता हे पीठ आपल्या पुन्हा मळून छान प्रकारे सॉफ्ट करून घ्यायचं आहे। नक्की म्हणजे तुम्ही या पद्धतीने आलू मेथी पराठे करून बघा, अतिशय चवीला खमंग तयार होतात। एकदा बनवले तुम्ही बार बार बनवा आणि नाश्त्यासाठी ते बेस्ट पर्याय आहे। मस्ट ट्राय दिस रेसिपी। तसे म्हणजे मी कणिक मळून घेतलं, कणकेमधून छान प्रकारे या पद्धतीने गोळा काढून लाटून घेतलेले आणि त्यामध्ये स्टफिंग ठेवून थोडंसं पीठ इथे भुरभुरलेलं आहे, जेणेकरून पराठा लाटतावेळी फाटत नाही। आता पराठा आपल्याला सील करून देऊन एक्स्ट्राचे पीठ ते काढून घ्यायचं आहे। आता सारण भरलेलं पिठाचा गोळा आपल्याला पुन्हा सुक्या पिठाने डस्ट करून देऊन छान प्रकारे एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। जास्त प्रेशर द्यायचं नाही तर पराठा लगेच साईडने फाटला जाईल। जर म्हणजे तुम्हाला या पद्धतीने स्टफ केलेले पराठे बनवता येत नसेल, 2 सिंपली आपल्याला चपाती करायची आहे। एका चपातीवरती सारण स्प्रेड करत दुसरी चपाती त्याच्या वरती ठेवायची आणि पराठे बनवायचे आहेत। सो म्हणजे मी इथे जाडसरच असं पराठे केले, जास्त पातळ करायचं नाहीये। आता छानपैकी मीडियम टू हाय फ्लेमवरती पराठा आपल्याला दोन्ही साईडने या पद्धतीने आलटी पालटी करत आपल्याला साजूक तूप लावत आपल्याला छान प्रकारे इथे शेकून घ्यायचं आहे। पराठा भाजण्यासाठी हार्डली काही जास्त वेळ लागत नाही। अगदी दोन्ही साईडने 30-30 सेकंद आपल्या पराठे छान प्रकारे या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे। हे बघा मंडळी, किती सुंदर प्रकारे पराठा आपला एकदम क्रिस्पी करारा असा भाजून घेतलेला आहे। दोन्ही साईडने व्यवस्थित पराठा भाजून झालं की लगेचच त्याला छान प्रकारे प्लेटमध्ये डिश आउट करून घ्यायचं आहे। मंडळी, पराठे गरम असतानाच एकदम खमंग कुरकुरीत लागतात। तुम्हाला प्रचंड आवडती, नक्की ट्राय करून बघा। सो मंडळी, मेथी आलू पराठा रेडी आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली रेसिपी लाईक करा, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। हे बघा, पराठ्यामध्ये सारण भाग अगदी काटोकाट पसरलेला आहे। तसं मंडळी, माझ्याकडून कोणती नवीन रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा। चला मंडळी, पुन्हा भेटूया। हर हर महादेव।